2024 हे सरतं वर्ष नेमकं कसं होतं? या वर्षामध्ये देशाच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या, कोणकोणत्या व्यक्ती गाजल्या आणि त्याबरोबरच या वर्षीचा शब्द काय, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आरती कुलकर्णी, वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड बाय 2024 या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या टॉप 5 घटना पाहिल्या आणि आता भारतभरातल्या म्हणजेच देश पातळीवरच्या टॉप 5 घटना बघणार आहोत की ज्याने देशाचं राजकारण, समाजकारण ढवळून निघालं आणि या घटनांची चर्चा सुद्धा जास्त झाली. यानंतर व्यक्ती आणि शब्द सुद्धा बघणार आहोत. पण या वर्षी देशभरातली सगळ्यात गाजलेली पहिली घटना आहे अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन. या वर्षीची सुरुवातच अयोध्येमधल्या राम मंदिराच्या उद्घाटनानं झाली. सगळ्यांनाच ही तारीख आठवत असेल, 22 जानेवारी 2024 हा राम मंदिराच्या उद्घाटनाचा, लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आणि मग देशभरामध्ये या घटनेच्या निमित्ताने एक महोत्सव सुरू झाला. 2024 मध्ये 22 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं लोकार्पण केलं, त्यांनी उद्घाटन केलं. त्यांच्या बरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत हेही उपस्थित होते. या दोघांनी रामलल्लाची प्रतिष्ठापना राम मंदिरामध्ये केली आणि देशभरातल्या जनतेनं एक विजयोत्सव साजरा केला. या देशामध्ये राम मंदिराच्या निर्मितीच्या पासूनच एक हिंदुत्वाचा अजेंडा प्रकर्षानं जाणवायला लागलेला होता आणि त्याची आठवण सगळ्यांनाच झाली. याआधी तुम्हाला माहितीये, बाबरी मशीद पडली. बाबरी मशीद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात धार्मिक हिंसाचार देशभरामध्ये झाल्या, ठिकठिकाणी दंगली झाल्या. यानंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. मुंबईनं सुद्धा धार्मिक दंगली अनुभवल्या आणि एक प्रकारे हिंदू विरुद्ध मुस्लिम असं विद्वेषाचं वातावरण सगळ्यांनीच पाहिलं. पण त्यानंतर राम मंदिराचा खटला हा कोर्टामध्ये सुरू होता आणि कोर्टाने राम मंदिराच्या उभारणीला परवानगी दिली आणि मग अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली. राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावरून देशाच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल सुद्धा चर्चा झाली. विरोधकांनी बरेच मुद्दे उपस्थित केले. ज्या देशामध्ये विविधता आहे, अनेक धर्म एकत्र नांदतात, अशा देशामध्ये राम मंदिराचा राष्ट्रीय उत्सव करणं कितपत बरोबर आहे यावर सुद्धा चर्चा झाल्या. पण त्याबरोबरच देशभरातले हिंदू बहुसंख्य रामभक्त या निर्णयामुळे खरोखरच आनंदित झाले. रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली, राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका सुद्धा होणार होत्या. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या नंतर खऱ्या अर्थानं भारतामध्ये हिंदुत्वाचा अजेंडा सुरू झाला असं म्हटलं जातं. त्याआधी संसदेचं उद्घाटन झालं. त्यावेळी सुद्धा संसदेच्या सभागृहामध्ये सेनगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली. हा सेनगोल हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानाचं एक प्रतीक आहे आणि अशा प्रकारे धर्मनिरपेक्ष देशामध्ये फक्त हिंदुत्वाचीच प्रतीकं प्रामुख्याने सामोरी यावीत का, असे प्रश्न विचारले गेले. पण त्याबरोबरच अयोध्येतलं राम मंदिराचं उद्घाटन असो किंवा नव्या संसदेचं उद्घाटन असो, हिंदुत्व हा शब्द देशाच्या राजकारणामध्ये परवलीचा बनला. हे वर्ष जगभरातल्या निवडणुकांचं होतं आणि भारतामध्ये तर लोकसभेची निवडणूक होती आणि म्हणूनच या वर्षीची दुसरी मोठी घटना आहे लोकसभेची निवडणूक आणि त्यामध्ये भाजपला न मिळालेलं बहुमत. हा मोदींचा पराभव की भाजपचा पराभव? लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष नेहमीप्रमाणे घोडदौड करेल आणि नरेंद्र मोदी त्यांचीच रेकॉर्ड मोडत आणखीन विजयोत्सवाचा त्यांचा जो रथ आहे तो पुढे नेतील अशी अपेक्षा सगळ्यांचीच होती आणि त्याप्रमाणेच निवडणुकीमध्ये आता भाजपचंच सरकार येणार. भाजपला किती जागा मिळतात हेच औत्सुक्याचं ठरलेलं होतं. भाजपनं तर 400 पारचा नारा दिलेला होता आणि एकेकाळी राजीव गांधी यांनी जे रेकॉर्ड केलेलं होतं ते रेकॉर्ड त्यांना मोडायचं होतं. त्याबरोबरच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे 3 टर्म
भारताचे पंतप्रधान राहिले त्यांचंही रेकॉर्ड नरेंद्र मोदी मोडणार आणि त्यामुळेच भाजप अतिशय जोशात होता. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणीही अपेक्षा केली नव्हती, कुणीही कल्पना केलेली नव्हती अशा पद्धतीनं मतदारांनी त्यांचा आवाज उठवला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर धक्का बसला. त्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सरशी झाली आणि महायुतीची पिछेहाट झाली आणि याची किंमत केंद्रामध्ये भाजपला मोजावी लागली. 400 पार असं म्हणता म्हणता भाजपला 230 जागांवरच समाधान मानावं लागलं. ओडिशा सारख्या राज्याने हात दिला म्हणून, नाहीतर भाजपच्या जागा आणखी कमी झाल्या असत्या. भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःच्या बळावर देशामध्ये बहुमत मिळवता आलं नाही आणि ही भाजपसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब होती. नरेंद्र मोदींचा करिश्मा कुठेतरी संपत आलाय का? नरेंद्र मोदी एकट्याच्या बळावर भाजपला पुढे नेऊ शकत नाहीयेत का? याच्या चर्चा सुरू झाल्या. महाराष्ट्रामध्ये तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला तेवढी मदत केली नाही म्हणून भाजपची एवढी पिछेहाट झाली असं बोललं जाऊ लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध बाकीचे सगळे उमेदवार असं एक नॅरेटिव्ह सुद्धा तयार झालं. त्याबरोबरच संविधान बदलाचं नॅरेटिव्ह जे होतं ते देशभरामध्ये पसरलं. जर भाजपला बहुमत मिळालं, बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राज्यघटना बदलली जाईल ही भीती विरोधकांनी निर्माण केली आणि नॅरेटिव्ह तसं पसरवलं गेलं आणि मगच भाजपला कमी जागा मिळाल्या. एनडीएचं सरकार येणार यासाठी भाजपला नरेंद्र मोदींना आंध्रामध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाची मदत घ्यावी लागली. त्याबरोबरच बिहारमध्ये नितीश कुमारांची मदत घ्यावी लागली. खरं तर इंडिया आघाडीने एनडीएच्या समोर निवडणुकीच्या आधी आव्हान निर्माण केलेलं होतं, पण इंडिया आघाडीची ताकद कमी करण्यासाठीच निवडणुकीच्या ऐन तोंडावर नितीश कुमार यांना भाजपकडे आणि एनडीएकडे वळवण्यात आलं आणि त्याचा फायदा भाजपला झाला. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याने एनडीएचं सरकार आलं, नरेंद्र मोदींचं नव्हे. तरी सुद्धा या सरकारला नरेंद्र मोदी 3.0 असं आता म्हटलं जात आहे आणि आता नरेंद्र मोदींची पुढची कारकीर्द कशी असणार, त्याच्यानंतर नरेंद्र मोदींच्या नंतर भाजपचा वारसदार कोण, पंतप्रधान पदाचा चेहरा कोण, याही चर्चा सुरू झालेल्या आहेत. अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांची नावं घेतली जात आहेत. पण आत्ता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान आहेत आणि भाजपचे नेता नंबर 1 सुद्धा आहेत. गुड बाय 2024 मध्ये या देशातली तिसरी घटना बघूया ज्याने देशाच्या राजकारणावर, समाजकारणावर मोठे परिणाम केले. तिसरी घटना आहे संभल, ज्ञानव्यापी आणि अजमेर इथल्या प्रार्थना स्थळांच्या वादाची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या वर्षाची सुरुवात राम मंदिराच्या उद्घाटनानं झाली आणि अयोध्येचा जो राम जन्मभूमीचा वाद आहे तो अखेर संपुष्टात आला. पण अयोध्येच्या एका निकालानंतर हे सगळं प्रकरण थांबलं नाही. यानंतर काशी मथुरा बाकी आहे अशा घोषणा दिल्या जातच होत्या आणि या वर्षामध्ये वाराणसी मधली, ज्ञानव्यापी मधली जी जामा मशीद आहे त्याचा वाद चांगलाच गाजला आणि मग ज्ञानव्यापी मशिदीच्या खाली एक शिव मंदिर आहे असा दावा केला गेला आणि या दाव्यानंतर ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश कोर्टानं दिले. फक्त ज्ञानव्यापी पर्यंत हे थांबलं नाही. पुढे उत्तर प्रदेशामध्ये संभल या ठिकाणी सुद्धा जी मशीद आहे त्याच्या खाली हरिहर मंदिर आहे असा दावा करण्यात आला. कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या. फक्त याचिकांवर हेही थांबलं नाही. संभलमध्ये हिंसाचार झाला आणि या धार्मिक हिंसाचारामध्ये काही जणांचा, काही निष्पाप लोकांचा बळी सुद्धा गेला. ते हिंदू होते का मुस्लिम होते हा प्रश्न अलहिदा. राजस्थानमध्ये अजमेर दर्ग्याच्या वादाचा प्रश्न सुद्धा यावर्षी चांगलाच गाजला. अजमेर दर्ग्याच्या खाली सुद्धा अशा प्रकारे एक मंदिर आहे असा दावा करण्यात आला आणि अजमेर दर्ग्याच्या सर्वेक्षणाचे सुद्धा आदेश निघावेत अशी मागणी जोर धरू लागली. अयोध्येमध्ये राम मंदिर झालं, पण त्यानंतर ज्ञानव्यापी, संभल, अजमेर अशा किती आणखी जागा काढणार आहात की ज्याच्यामध्ये मुस्लिम प्रार्थना स्थळांच्या खाली हिंदूंची प्रार्थना स्थळं होती.
हाही प्रश्न विचारला जाऊ लागला। या निमित्तानं कोर्टाच्या एका निकालाची सुद्धा चर्चा झाली। भारतामध्ये प्रार्थना स्थळांच्या बद्दलचा एक कायदा आहे आणि 1947च्या पूर्वी ज्या प्रार्थना स्थळांची जी स्थिती होती ती कायम ठेवण्यात यावी असा एक कायदा करण्यात आलेला होता। पण ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश निघाले आणि या कायद्यावर सुद्धा उलटसुलट चर्चा होऊ लागल्या। भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा भाजप ठिकठिकाणी रेटू पाहतंय। संभलमध्ये, अजमेरमध्ये, ज्ञानव्यापीमध्ये, काही ठिकाणी सर्वेक्षणामध्ये पुरातन मंदिरांचे अवशेष सापडतील सुद्धा आणि मग पुन्हा एकदा अयोध्येप्रमाणेच याही ठिकाणी हिंदूंची प्रार्थना स्थळ उभारा अशी मागणी जोर धरू लागेल। पण ठिकठिकाणी असे वाद जर उद्भवले तर त्याच्यामध्ये आपल्या देशामधला जो धार्मिक सलोखा आहे तो कायम राहील का, हा सगळ्यात चिंतेचा विषय आहे। हिंदू विरुद्ध मुस्लिम हे दुफळीचं राजकारण मग भाजप ते खेळत असो किंवा आणखीही कोणता पक्ष खेळत असो, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाला हे राजकारण अजिबात परवडणारं नाही। कारण बाबरी मशिदीनंतर, बाबरी मशीद पडल्यानंतर ज्या दंगली उसळल्या, जे बॉम्बस्फोट झाले, जे हिंसाचार झाले, त्यामध्ये शेकडो निरपराध लोकांचा बळी गेलेला आहे। आणि यामुळे देशाचं जर धर्मनिरपेक्ष संस्कृती आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर मुस्लिम धर्मियांच्या बद्दल सुद्धा आदर तेवढाच राखला पाहिजे। हिंदूंची जी प्रार्थना स्थळं आहेत त्या ठिकाणी प्रार्थना करण्याचा, पूजा अर्चा करण्याची मुभा ही हिंदू धर्मियांना सुद्धा असली पाहिजे, तरच राज्यघटनेतल्या सगळ्या तत्वांचा आदर होईल। पण अजूनही ही सगळी प्रकरणं थांबलेली नाहीत। धार्मिक कारणावरून हिंसाचार सुरूच आहे। अखेर भाजप सारख्या सत्ताधारी पक्षांना आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवताना देशाचं समाजकारण, राजकारण कुठे न्यायचं आहे, हा सवाल आहे। या वर्षीची देशभरामध्ये गाजलेली चौथी घटना आहे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची अटक आणि त्यांच्या सुटकेची। पाठोपाठच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक झाली आणि त्यांचीही सुटका झाली। दिल्लीमध्ये दिल्ली सरकारचं म्हणजेच अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचं मद्य धोरण जे आहे ते चांगलं चर्चेमध्ये होतं आणि या मद्य धोरणामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप आपवर ठेवण्यात आला आणि आपचे एकामागोमाग एक नेते अटकेत गेले, तुरुंगामध्ये गेले। याआधी मनीष सिसोदिया यांना अटक झालेली होती, त्यांना जामीन मिळत नव्हता। त्याच्यानंतर आपचे आणखीन एक नेते संजय सिंग यांना अटक झाली आणि मग अरविंद केजरीवाल यांनाच अटक झाली। अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून सुद्धा ते कोर्टापुढे हजर होत नव्हते आणि त्यामुळे त्यांना अटक करावी लागली असा दावा सरकारने केला। अरविंद केजरीवाल तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री होते, पण एवढे आरोप होऊन सुद्धा केजरीवाल यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आणि तुरुंगामधून त्यांनी दिल्लीचं सरकार चालवलं। अरविंद केजरीवाल यांना तीव्र स्वरूपाचा डायबिटीस आहे, त्यांना वेळोवेळी इंजेक्शन्स घ्यावी लागतात, त्याबरोबरच त्यांच्या डाएटमध्ये सुद्धा बऱ्याच पद्धतीची पथ्य त्यांना पाळावी लागतात। अरविंद केजरीवाल जेव्हा तुरुंगामध्ये होते तेव्हा त्यांच्या आरोग्याबद्दल सुद्धा अनेक अफवा उठत गेल्या। अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये कशी विशेष सेवा अनुभवतायत अशा सुद्धा चर्चा होत गेल्या। पण अरविंद केजरीवाल या सगळ्या संकटामध्ये कुठेही डगमगले नाहीत, त्यांनी दिल्लीचा कारभार तसाच सुरू ठेवला। PMLA म्हणजेच मनी लॉन्ड्रिंगचा जो कायदा आहे, अत्यंत जाचक असा कायदा आहे, यामध्येच सगळ्यांना अटका झाल्या आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगात असतानाच संजय सिंग यांची सुटका झाली। मनीष सिसोदियांना जामीन तर अजिबातच मिळत नव्हता। लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या होत्या आणि या लोकसभा निवडणुकांमध्ये आपला पूर्णपणे चिरडण्यासाठीच भाजपने ही रणनीती आखलेली आहे असा प्रचार संजय सिंग करत राहिले। त्यांनी आपचा, अरविंद केजरीवाल यांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवला आणि अखेर जे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले होते, आपच्या नेत्यांवर करण्यात आलेले होते, त्याचे कोणतेही सज्जड पुरावे सादर करू शकलं नाही, ईडी सादर करू शकलं नाही आणि त्यामुळे नंतर संजय सिंग यांची सुटका झाली, त्याच्यानंतर अरविंद केजरीवाल यांचीही सुटका झाली, मनीष सिसोदिया यांनाही जामीन मिळाला
अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन दिल्लीचा कारभार हा आतिशींकडे सोपवला. आता नवीन वर्षामध्ये दिल्लीच्या निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका आहेत आणि या विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी भाजपला, सत्ताधाऱ्यांना कशी टक्कर देते हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तिकडे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुद्धा भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून ईडीने अटक केली आणि ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलं. झारखंडच्या महाराष्ट्रासोबतच विधानसभा निवडणुका सुद्धा होत्या आणि हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या मागे झारखंडच्या निवडणुका हेही कारण आहे असं बोललं जात होतं. अखेर हेमंत सोरेन यांनाही सोडावं लागलं आणि त्याच्यानंतर हेमंत सोरेन झारखंडचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. पण हेही वर्ष विरोधकांचं अटक सत्र, ईडीच्या कारवाया यामुळे चांगलंच गाजलं. या वर्षीची आणखी एक गाजलेली 5वी घटना आहे ती म्हणजे कुस्तीपटू विनेश फोगट हिच्याबद्दलची. विनेश फोगट हिची राजकारणाच्या आणि कुस्तीच्या आखाड्यामध्ये झालेली हारजीत या वर्षी सगळ्यात चर्चेचा विषय ठरली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग जे भाजपचे बडे नेते आहेत त्यांच्याशी पंगा घेत विनेश फोगटनं कुस्ती संघटनेमध्ये जे सगळे गैरव्यवहार चाललेले होते, लैंगिक अत्याचार चाललेले होते, त्याच्या विरोधात आवाज उठवला, उपोषण केलं, आंदोलन केलं आणि यानंतर अनेक कुस्तीगीर यामध्ये उतरल्या, या आंदोलनामध्ये उतरल्या आणि अखेर ब्रिजभूषण सिंगवर कारवाई करावी लागली. पण या सगळ्याचे पडसाद आपल्याला पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळाले. विनेश फोगट एकीकडे लढत होती तर दुसरीकडे तिच्या ऑलिम्पिक सामन्यांची तयारी सुद्धा ती करत होती. विनेश फोगटनं 50 किलो वजनी गटामध्ये कुस्तीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तिने अखंड परिश्रम केले, कठोर मेहनत घेतली, वजन कमी केलं आणि मग ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट अत्यंत आत्मविश्वासानं उतरली. तिने जपानच्या चॅम्पियनला सुद्धा हरवलं. तेव्हा खरं तर जगभरातल्या लोकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. त्यानंतर विनेश फोगट हिचं सिल्वर मेडल तर पक्क होतं आणि मग फायनल मध्ये खेळून तिला गोल्ड मेडल सुद्धा मिळणार होतं. पण या मॅचच्या दरम्यान विनेश फोगट हिचं वजन 100 ग्रॅमने थोडंसं जास्त भरलं आणि वजनी गटामध्ये पात्र होण्यासाठी जे 50 किलोचं वजन लागतं त्याच्यापेक्षा ती पुढे गेली. विनेश फोगटनं त्या रात्री सुद्धा अपार मेहनत घेतली पण काहीही करून तिचं वजन काही कमी झालं नाही. वजन कमी करण्यासाठी विनेश फोगटनं तिचे केस सुद्धा कापले, पूर्ण रात्रभर सराव केला पण ती गोल्ड मेडल साठीची मॅच खेळू शकली नाही. विनेशच्या या हारजीतीच्या सगळ्या कहाणीने भारतभरातल्या लोकांचं मन हेलावून गेलं आणि ऑलिम्पिक मधलं राजकारण ह्याला कारणीभूत आहे का, म्हणजे भारताच्या संघटनेमधलं राजकारण कारणीभूत आहे का, याच्याही चर्चा झाल्या. विनेश फोगटनं आपल्याला सिल्वर मेडल मिळावं अशी याचिका दाखल केली पण तीही पूर्ण झाली नाही आणि विनेश फोगटचं गोल्ड मेडल हुकलं. असं जरी असलं तरी आमच्या मनातली चॅम्पियन तूच आहेस असं म्हणत लाखो भारतीयांनी, कोट्यवधी भारतीयांनी विनेश फोगटच्या खेळाला दाद दिली. एवढं सगळं होऊनही विनेश फोगट मागे हटली नाही. कुस्तीच्या आखाड्यामध्ये झालेला पराभव त्याचा वचपा तिनं राजकारणाच्या आखाड्यामध्ये काढला. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा विनेश फोगट या निवडणुकांमध्ये उभी राहिली आणि तिचा दणदणीत विजय झाला आणि पुन्हा एकदा ब्रिजभूषण सिंग सारख्या झेंडांना, बड्या नेत्यांना सुद्धा आपण इथे राहून जिंकू शकतो हा संदेश विनेश फोगटनं दिला. विनेश फोगट या वर्षीची गाजलेली व्यक्ती सुद्धा ठरली पण तिच्या दुर्दैवी इच्छाशक्तीनं अनेकांना प्रेरणा मिळाली. आजही अनेक कुस्तीगीर लहान मुली विनेश फोगट सारखं खेळायचं आहे, आपल्याला मेडल मिळवायचं आहे असं म्हणतात तेव्हा खरोखरच विनेशचा ऊर सुद्धा अभिमानानं भरून येत असेल. आता तिनं राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. विनेश फोगटच्या या इनिंगला आपल्या सगळ्यांच्याच शुभेच्छा असणार आहेत. या वर्षीच्या 5 गाजलेल्या घटना बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत या वर्षी गाजलेल्या व्यक्ती. आपण आताच विनेश फोगट बद्दल बोलत होतो
तसंच या वर्षी भारताची आणखीन एक खेळाडू जगभरामध्ये गाजली. तिचं नाव आहे नेमबाज मनू भाकर. मनू भाकरनं ऑलिम्पिक मध्ये सलग 3 पदकं मिळवण्याचा विक्रम केला आणि भारताची मान सगळीकडे उंचावली. मनू भाकरच्या खेळावर सगळ्यांचंच लक्ष होतं आणि तिने चाहत्यांना अजिबातच निराश केलं नाही. भारताच्या क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी 2 व्यक्ती यावर्षी गाजल्या. पहिली व्यक्ती आहे गुकेश डोम्माराजू. 18 वर्षांच्या या बुद्धिबळपटूनं जगज्जेता होण्याचा मान मिळवला आणि 18व्या वर्षामध्येच बुद्धिबळामध्ये आपण जगज्जेता होऊ शकतो हे दाखवून दिलं. गुकेशनं डिंग लिरेन याचा पराभव केला. डिंग लिरेन यांच्या चुकांमुळे गुकेश जिंकला असं म्हटलं जातं, पण नाही. बुद्धिबळामधल्या अनेक ग्रँडमास्टरनी गुकेशच्या खेळाचं वर्णन अत्यंत अचूक असं केलेलं आहे. गुकेश सगळ्याच तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. गुकेशच्या बरोबरच बुद्धिबळामध्ये आणखी एका खेळाडूनं भारताची मान उंचावलेली आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे कोनेरू हम्पी. कोनेरू हम्पी ही वर्ष सरता सरताच बुद्धिबळामधली जगज्जेती झाली रॅपिड चेस प्रकारामध्ये. आणि विश्वनाथन आनंद, प्रज्ञानंद, गुकेश यांच्या बरोबरच भारतातल्या महिला सुद्धा बुद्धिबळाच्या राण्या होऊ शकतात हे कोनेरू हम्पीनं दाखवून दिलेलं आहे. या वर्षीची आणखीन एक गाजलेली व्यक्ती आहे, पण ही व्यक्ती खेळाच्या क्षेत्रामधून नाही तर न्यायसंस्थेच्या क्षेत्रामधून आलेली आहे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यावेळी चांगले चर्चेमध्ये राहिले. या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये त्यांनी आपल्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं आणि भारताचे न्यायमूर्ती म्हणून धनंजय चंद्रचूड यांनी शिष्टाचार मोडला आहे का, आपल्या कामाची जी चौकट आहे ती मोडली आहे का, याच्यावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर धनंजय चंद्रचूड यांनी दिलेले काही निर्णय हे जरी लिबरल असले तरी त्यांचे अनेक निर्णय वादात राहिले आणि ते निवृत्त झाल्यानंतर सुद्धा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आपल्या न्यायसंस्थेला कोणती परंपरा सुरू केलेली आहे, न्यायसंस्थेला कशी दिशा दिलेली आहे यावर चर्चा होतच राहील. आता बघूया 2024 चे गाजलेले शब्द. हे शब्द सुद्धा राजकारणामधून आलेले आहेत. यावर्षी लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलाचं नॅरेटिव्ह विरोधकांनी जोरदार चालवलं. जर भाजपला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राज्यघटनाच बदलली जाईल असा एक संदेश, असा एक प्रचार मतदारांमध्ये करण्यात आला आणि यामुळेच संविधान हा शब्द यावर्षी चांगलाच गाजला. पुढचा शब्द आहे ईव्हीएम. निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आणि विरोधकांची हार झाली तर पुन्हा पुन्हा ईव्हीएम याच्यावरच ठपका ठेवला जातो असं म्हटलं जातं. पण अजूनही या इलेक्ट्रॉनिक मशीन्स म्हणजे जी वोटिंग मशीन्स आहेत त्याच्याबद्दलची विश्वासार्हता लोकांना वाटत नाहीये आणि जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच गाजतो. याबरोबरच यावर्षी गाजलेले आणखी काही वाक्य सुद्धा आहेत. बटेंगे तो कटेंगे. भाजपचा हा नारा नक्की कुणासाठी आहे? हिंदू मुस्लिम तेढ वाढवणारा आहे का हिंदूंच्या एकीकरणाचा आहे? यावरही चर्चा झाली. एक है तो सेफ है असाही नारा देण्यात आला. एक है तो सेफ है असं म्हणता म्हणता आपण बघतोय की खरोखरच भारताचं ऐक्य जपलं जाणार आहे का, विविधता सुद्धा जपली जाणार आहे का, हा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. 2024 हे वर्ष निवडणुकांचं होतं आणि त्यामुळेच आता नवं सरकार आलेलं आहे. नव्या सरकार समोर अनेक आव्हानं आहेत, प्रश्न आहेत. 2025 मध्ये या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कशी मिळतात हे बघावं लागेल. पण देशपातळीवर एवढ्या ज्या घटना गाजल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.